ऑटो आणि कारची टक्कर, बेनाम चौकात वाहतुकीची कोंडी. बेनाम चौकात शाळा सुटायच्या वेळेस ऑटो आणि कारची टक्कर, कोणीही जखमी नाही, मात्र वाहतूक ठप्प. वाहतूक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून केला रस्ता मोकळा. बेनाम चौकात ऑटो आणि कारच्या टक्करमध्ये वाहतूक काही वेळासाठी ठप्प. नागपूरच्या वाठोळा चौकात भीषण अपघात, ट्रक खाली येऊन महिलेचा मृत्यू. ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी घेतला पंचनामा, मृतदेह पाठवला रुग्णालयात, ट्रक चालक ताब्यात. नागपूरच्या वाठोळा चौकातील अपघाताची घटना, अपघातात महिलेचा मृत्यू. जळगावात प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून जावयाची हत्या, कुटुंबातील 7 जण जखमी. पिंपराळा हुडको परिसरात प्रेमविवाहात तरुणाची कोयता चॉपरने करण्यात आली हत्या, कुटुंबावर हल्ला. 5 वर्षांपूर्वीच्या प्रेमविवाहाचा सूड घेतला जळगावात. हत्येचा धक्कादायक प्रकार, पत्नीने केली कठोर कारवाईची मागणी. दर्यापूरमधील चिमुकलीवर अमानुष अत्याचाराचा तीव्र निषेध, चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी दर्यापूरचे लोक रस्त्यावर, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी. शहरभर कडकडीत बंद, सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांनी दिला बंदला पाठिंबा. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपविभागीय कार्यालयापर्यंत निघाला शांततामय मोर्चा, आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी. दर्यापूर पोलीस स्टेशन हद्दीतील 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, जिल्हा रुग्णालयात उपचारात हलगर्जीपणा. चिमुकलीवर उपचार न झाल्यामुळे भीम ब्रिगेड संघटनेचे रुग्णालयात निषेध प्रदर्शन. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारास विलंब, दोन्ही नर्स कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी. जिल्हा शल्य चिकित्सकांनी परिचारिका जयमाला तंतरपाडे यांना केले निलंबित. इतर सर्व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन. चिखलदऱ्याच्या रेटाखेडा येथे जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेला अमानुष मारहाण. अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन घेतली भेट, शांतता राखण्याचे केले आवाहन. घटनेत 5 जणांची अटक, दोषींवर कठोर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. 21 जानेवारी रोजी रेटाखेडा गावात प्रशासनाच्या वतीने विशेष सभा आयोजित, नागरिकांना होणार मार्गदर्शन. चिखलदरा तालुक्यातील जादूटोणा प्रकरणात प्रशासनाकडून कडक कारवाईची ग्वाही. काँग्रेस नेता अॅडव्होकेट यशोमती ठाकूर सावित्रीच्या लेखी पुरस्काराने सन्मानित. पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाड्यात संपन्न झाला सोहळा. सावित्रीच्या लेखी पुरस्काराने सन्मानित केल्या गेल्या विविध क्षेत्रातील महिला. यशोमती ठाकूर यांचाही समावेश. सोहळ्यात डॉक्टर बाबा आढाव व अन्य मान्यवरांचे महिलांच्या उत्थानासाठी मार्गदर्शन. सावित्रीच्या लेखी होणं म्हणजे स्त्रियांवरील अन्याय व अत्याचाराच्या विरोधात उठणं, डॉक्टर बाबा आढाव यांचे मनोगत. अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी पुरस्कार स्वीकारताना संविधान वाचवण्यासाठी सुरू असलेल्या लढाईची महत्ता व्यक्त केली. देशात आणि राज्यात स्थिती योग्य नसल्याचेही केले प्रतिपादन. वडोरा पूर्णा गावातील परमहंस श्री बंडूजी महाराज समाधी मंदिरात यात्रा महोत्सव उत्साहात साजरा. सत्यपाल महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रबोधनाने उधळला उत्साही भक्तिरसाचा आनंद. वडोरा पूर्णा यात्रा परिसर आकर्षक वस्तूच्या बाजारपेठेने रंगली. महिलांसाठी व मुलांसाठी विविध दुकाने. खल्लार पोलीस स्टेशनच्या चोख बंदोबस्तामुळे वडोरा पूर्णा यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. वाठोडा शुक्लेश्वर येथील श्री दत्त मंदिराचा 125वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. चक्रधर स्वामी दत्तात्रय महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. प्राध्यापक धनंजय वर्मा यांच्या जीवनावर आधारित आचार्य धर्म आणि योगी पुस्तकाचे प्रकाशन. पुस्तक लेखनात विद्यार्थी, शिष्य आणि भक्तगणांचे योगदान. वर्धापन दिन सोहळ्यात महाराष्ट्रभरातील साधू संत, राजकीय नेते आणि नागरिकांची उपस्थिती. भक्तिमय वातावरणात संपन्न झाला सोहळा. भगवान बुद्धांची जन्मभूमी संकटात, अनियंत्रित विकासामुळे ऐतिहासिक महत्त्व धोक्यात. लुंबिनीचे जागतिक वारसाचा दर्जा रद्द होऊ शकतो, युनेस्कोचा इशारा. लुंबिनीमध्ये प्रदूषण आणि पर्यावरणाचे संकट, स्थानिक समुदाय व्यक्त करीत आहे चिंता. लुंबिनीच्या मास्टर प्लॅनमध्ये अनधिकृत बांधकामाचा अडथळा, सरकारचे ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता. लुंबिनीच्या पवित्रतेचे संरक्षण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय समुदायाचे आवाहन.